आहे त्याच गोष्टी करतात. समजा एखाद्याला वडापाव करतात, तशाच पद्धतीने वडापाव करतात. खाऊन कंटाळा येते, तेच खाल्लं की कंटाळा असतो ना आपल्याला. रोज डब्यामध्ये काहीतरी वेगळं लागतं. कुणीतरी काहीतरी असं क्रिस्पी वगैरे आणलं की आपल्याला आवडतं. म्हणजे वेगळेपणाला काही आपल्याला आवडतं. हा वेगळेपण कल्पकता ही सोडून आपल्याला स्वादिष्ट आहे. चक्र नंबर 2 म्हणजे बुद्धिमत्ता आहे, त्याच्या जोडीला तुम्हाला कल्पकता पण लागते. तर त्या गोष्टी इतरांना आवडतात, नाही तर तेच म्हटलं की कंटाळा येतो. आता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, बुद्धिमत्ता आहे, कल्पकता आहे, पण दुसऱ्याला सांगता येत नाही, भीती वाटते. सगळं आहे, हुशार आहे, पण भीती वाटते. काय करू, काय नाही, जमेल की नाही, सांगता येत नाही. त्याचं एकट्याला सांगितलं त्याला जमतं, पण त्या चौघांना सांगायला सांगितलं तर भीती वाटते. ही भीती गाण्यासाठी काय करावं लागेल? चक्र नंबर 4 अनाहत चक्र, छातीच्या मधोमध जे असतं ते पण तुमचं बळकट असतं, सुदृढ असतं आवश्यक. बुद्धिमत्ता आहे, कल्पकता आहे, पण धाडस नाही. हे उपयोगी मिळतं त्याचा नाही. धाडस पडली कुठून? चक्र नंबर 4. नंतर चक्र नंबर 5 विशुद्धीचे, त्याचा तसा उपयोगी प्रेझेंटेशन, सादरीकरण. कुणी आज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात, कुठेतरी त्याची जाहिरात पाहतो दुकानात जाऊन, दुकानदार तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दाखवतो. हे बघा, हे नवीन स्टाईल आली, या गोष्टी आहेत. याला काय म्हणतात? सादरीकरण, प्रेझेंटेशन. तुमच्याकडे आहे ती गोष्ट समोरच्याला अशी प्रेझेंट करायची, अशी सांगायची की त्याला त्याच्यातलं महत्व पण पडलं पाहिजे, तो आकर्षित पण झाला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला कुठून येईल? चक्र नंबर 5 विशुद्धीचे. ते जेव्हा चांगलं असेल तेव्हा तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत, जी तुमच्याकडे कला आहे, ती तुम्ही इतरांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू शकता. असं तुमच्या आपल्या संस्थेत, तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या संस्थेचा असं संबंध. म्हणजे जी चक्र आपण दरवेळी पाहतो, त्याचा अभ्यास करतो, त्या चक्राचं एकमेकांशी पण संबंध आहे. तुमच्या या शाळेमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला